कार्यक्रम फोन इन आपली आवड सादर करते प्रसाद कुलकर्णी. नमस्कार. हो नमस्कार सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हो सर, मला ते अभंग ऐकायचा तुकाराम महाराजांचा. बरं, आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव गुलाब मुलानी, मुळशी तालुक्यातनं खांबोलीतनं बोलतोय. गुलाबजी, आपलं स्वागत आहे. आता कोणता अभंग ऐकायचा संत तुकाराम महाराजांचा? मदनाचा पुतळा राजस सकुमार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वा वा, हो चालेल चालेल, जरूर. पंडित भीमसेन. कुलकर्णी सर बोलताय ना? होय 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 होय. हो हो, गुलाब मुलानी बोलतोय सर मी. हो गुलाबजी, आपण जरूर ऐकूया हा सुंदर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग. ओके ओके ओके, वाज 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 वाज. चालेल. फक्त एवढंच आहे की वेळेनुसार हे मी जर कमी ऐकवावं लागला तर दिलगिरी आधीच व्यक्त करून ठेवतो, बाकी काय नाही. हो हा बरोबर, अभंग थोडासा मोठा आहे तो. हा हा हा, चालेल, थोडं समजून घेऊ आपण. हो चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद. सर मला मेन म्हणजे दृष्टी नाहीये बरं का. बर बर, अच्छा बर. खरं सांगायचं म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे, कारण तुम्ही आमचे सच्चे श्रोते आहात. हा, कारण तुम्ही गुलाबजी ऐकूया मग हा पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. ऐकायला कधी मिळेल सर आम्हाला तो अभंग? हा खरं म्हणजे एरवी आपलं काय होतं, सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात असतं. ओके ओके. पण सध्या नाही, सध्या काय झालंय की संसदेचा प्रश्नोत्तरांचा तास चालू असतो, त्यामुळे सोमवारी ऐकता येत नाही. पण मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 3 या वेळामध्ये आपल्या विविध भारती FM 101 वरती नक्की ऐकू येईल. हो ओके ओके सर. नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रसाद कुलकर्णी साहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला. चंद्रकांत शहाणे बोलतोय भिगवणवरून. नमस्कार चंद्रकांतजी, बऱ्याच दिवसांनी फोन केला. बऱ्याच दिवसांनी फोन केला, म्हणजे आपली सारखी आठवण येत होती. बरं पण म्हटलं निवांत फोन करायचा होता याच दिवसांनी. चांगलं चांगलं, आपलं स्वागत आहे. जितका विरह होईल, जितका विरह वाढेल तितका प्रेम वाढतं. खरंय खरंय, अगदी खरंय. हो, म्हणून तुम्हाला आज फोन केला. खूप स्वागत आहे आपलं. आज कोणतं गाणं ऐकूया? आज आता थंडीचा महिना चालू आहे, होय होय. मग आपलं थंडीचंच गाणं ऐकू. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना. बर बर बर. झटपट शेकोटी पेटवा. हो 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 हो, आहे का नाही? हो चालेल चालेल, ऐकूया. माझे मित्र आपले संदीप गर्जे, त्यांची पण हीच पसंत आहे. हा बर. आणखीन एक तुम्हाला सुचवून ठेवतो की छानसं असं गीत आहे, गोलमाल चित्रपट जो आहे आपला मराठीतला, तर त्याच्यात ही गुलाबी हवा एक सुंदर वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत आहे. बर. तर हे पण छान गीत आहे. म्हणजे आपल्याला जर काही सुचलं नाही तसंही छानसं एक गीत आपल्याला ऐकता येऊ शकतं, असं तुम्हाला सुचवून ठेवा. ते लावा, चालतंय, ऐकू ते पण. हा चालेल चालेल चालेल. चालतंय, ओके. धन्यवाद चंद्रकांतजी. ऐकूया मग वैशाली सामंत यांनी गायलेलं गोलमाल चित्रपटातलं गीत. आणि सरत्या वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आहेत. सरत्या वर्षाच्या शुभेच्छा तर आपण देऊच, पण नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देऊया. नवीन वर्षाच्या तुम्हाला पण. हो. चालेल, धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. बोला बोला. मी जयश्री बोलते, पंढरपूर तालुका पुतळा. हो जयश्रीताई, बोला. आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात, बोला. असं आपल्या रेणुका देवीची यात्रा आहे ना मंगळवार पासून. बर बर बर. त्यामुळे ते गाणं देवीचं देवीचे गाणं सांगता येईल. अच्छा, देवीचं गाणं द्यायचंय. हो, देवीचं गाणं किंवा ती म्हणलीस ते गायलेलं आहे, आली वसुधा. बर 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 बर, चालेल चालेल, ठीक आहे. आपण मग छानसं एक रेणुका देवीचं गाणं लावूया, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. हो सर, आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा, आणि मकर संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हालाही शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या या रेणुका मातेच्या यात्रेबद्दल हे छानसं गाणं ऐकूया, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. हो, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो हो, ते लावा सर, रेणुका देवीचं मंदिर आहे. हो चालेल, धन्यवाद धन्यवाद. हो, धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. संदीप गर्जे बोलतोय भिगवणवरून. हा संदीपजी, नमस्कार नमस्कार, बोला. 3 महिन्यातून फोन केलाय. हो, स्वागत आहे आपलं, बोला. आम्हाला गिफ्ट सांगायचंय. हा हा. ही असला नवरा नको गो बाई, या पिक्चर मधलं. हा, ही कशानं धुंदी आली. ही कशानं धुंदी आली. हे गीत ऐकायचंय. मी संदीप गर्जे, हो. पोपट खंडागळे, हा चंद्रकांत शहाणे, हा, दोघा तिकडनं हे गीत ऐकायचंय. चालेल चालेल. भिगवण रेडिओ श्रोता संघ इथून. हो चालेल चालेल, तुम्हाला सगळ्यांना हे गीत ऐकवतो आहे, आणि येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. हो, तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद. ऐक. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हो मी श्रीपाद जाकडे बोलतोय, मी पानसरेटहून. नमस्कार श्रीपादजी, आपलं स्वागत आहे, बोला बोला. आपण कोण बोलताय? कुलकर्णी साहेब. हो नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. आवाजावरनं ओळखला मी. धन्यवाद धन्यवाद श्रीपादजी. हा, आज कोणतं गाणं ऐकूया? आणि या कार्यक्रमाला मी 3 महिन्यानंतर फोन लावला आहे. आपलं स्वागत आहे, अगदी मनापासून स्वागत आहे.
हो बोला, कोणतं गाणं ऐकूया आज? पण मला ते भीमसेन जोशींच्या आवाजातला तो तुकारामांचा अभंग ऐकायचा आहे सर. हा, कोणता? आणि दलिया तो खरा. हो, अणु रेणुया तो. हो, अणु रेणुया थोकडा तुका आकाश आहे वडा. हो हो, हा जे हा अभंग ऐकायचा आहे मला. अगदी जरूर जरूर ऐकूया. बरेच दिवसात हा आपली आवड कार्यक्रमात पण प्रसारित झालेला नाहीये, अच्छा. तर त्यामुळे आपण नाही ना. हो अच्छा. जरूर ऐकूया श्रीपादजी. मला ऐकायचं आहे. हो, चालेल ऐकूया. फक्त एवढंच आहे की वेळेनुसार मी किती वेळाचं ऐकवायचं हे मात्र ठरवेन, कारण तसा अभंग खूप मोठा आहे. हा तर त्यामुळे वेळेनुसार पूर्ण नाही ऐकवता आला तर मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी. अच्छा अच्छा चालेल. ठीक आहे चालेल. हो, नमस्कार. हो नमस्कार सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. तुमचं पण स्वागत. कोण आपलं- आहेत आपण? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. आपलं नाव सांगा. माझं नाव पुष्पा जैन, औरंगाबाद इथून बोलते मी. हा, पुष्पाताई नमस्कार. बोला. हा. काही नाही, मला एक गीत द्यायचं होतं. पुष्पा वांदेकर. हा, कोणतं वादळ सोमवारी होतं. कोणतं गीत ऐकायचं? पिंजरा चित्रपटातलं. हो. हा, कोणतं? दिसला ग बाई दिसला, तुला बघून गालात हसला. हा, मला बघून गाला तर हसला. हो ना. चालेल. आज उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं आहे. हो. चालेल. त्यांचा वाढदिवस पण आहे ना. उषा मंगेशकरांचा वाढदिवस. बरोबर. हो. चालेल. जरूर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यांनी गायलेली अनेक अजरामर गीतं, त्याच्यापैकी पिंजरा चित्रपटातली बहुतेक गीतं खूप सुंदरच आहेत. हो. तर आपण हे गीत ऐकूया. धन्यवाद. तसं काही नाही, तुमच्या पसंतीनं मी दिलं चालेल, तसं काही नाही. नाही, आता तुम्ही सांगितलं ना, हा तुमच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुमच्या पसंतीचं गीत आपल्याकडे उपलब्ध असलं की आपण नक्की लावणार. हो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. सुभाष बुधवंत पाण्याच्या रागाव तालुका. वा, सुभाष बुधवंत. नमस्कार सुभाषजी, आपलं स्वागत आहे. हो, नमस्कार सर. पत्रातनं तुमचं नाव वाचायची सवय आहे, पण आवाज ऐकला नव्हता कधी. बोला सुभाषजी. बर काय चाललंय सर? बरं आहे का? एकदम छान, व्यवस्थित चाललंय. तुम्ही काय म्हणताय? हा, बरं आहे. आता काय बऱ्याच दिवसात भेट नाही आता मला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. सुभाष बुधवंत पाण्याच्या रागाव तालुका. वा, सुभाष बुधवंत. नमस्कार सुभाषजी, आपलं स्वागत आहे. हो, नमस्कार सर. पत्रातनं तुमचं नाव वाचायची सवय आहे, पण आवाज ऐकला नव्हता कधी. बोला सुभाषजी. बर काय चाललंय सर? बरं आहे का? एकदम छान, व्यवस्थित चाललंय. तुम्ही काय म्हणताय? हा, बरं आहे. आता काय बऱ्याच दिवसात भेट नाही आता मला. काय होते बरं का, हा. मी पुण्याला असतो. बर. अच्छा. आता एक 10 वर्ष झालं मी पुण्यालाच आहे. अच्छा, पण तुमचं आपलं पाण्याच्या रावगावचं आम्हाला वाचायची सवय आहे. हा, आणि मग त्याच्यामुळेच बरं का सर, मी काय करतोय, पहिले नाव जे आहे ना हा. त्याच्यावरच मी आता जवळजवळ मला 2 वर्ष झाल्यापासून फोन लावलेला मी. अच्छा, बर. म्हणजे थोडस आपल्या लग्न झालेल्या महिलांसारखं झालंय तुमचं. नाव पहिलंच लावायचं. बर. अच्छा. आता एक 10 वर्ष झालं मी पुण्यालाच आहे. अच्छा, पण तुमचं आपलं पाण्याच्या रावगावचं आम्हाला वाचायची सवय आहे. हा, आणि मग त्याच्यामुळेच बरं का सर, मी काय करतोय, पहिले नाव जे आहे ना हा. त्याच्यावरच मी आता जवळजवळ मला 2 वर्ष झाल्यापासून फोन लावलेला मी. अच्छा, बर. म्हणजे थोडस आपल्या लग्न झालेल्या महिलांसारखं झालंय तुमचं. नाव पहिलंच लावायचं. पहिलंच नाव राहणार ना, बरोबर आहे का नाही? पहिली ओळख तीच ओळख आपली, असं. मी पुण्यालाच असतो. आता एका दिवशी भेटायला येईल, मग कारण काय होत ते सुट्टीमुळे, रविवारी सुट्टी असते. अगदी बरोबर. आणि आम्हाला पण रविवारी सुट्टी असते, त्यामुळे भेट होणार नाही आपली. भेट होणं शक्य नाही. आता एका दिवशी कधीतरी आपलं. हो, चालेल. हा, सुभाषजी, पुण्यालाच आहे मी. आता आज तुम्ही प्रत्यक्ष कोणतं गीत सांगताय याची मला उत्सुकता आहे. कोणतं गीत सांगताय? ते नाही काय याच्यामधलं गीत आहे बघा. आता काय माझे सगळे विसरून गेले. थंडीच्या महिन्यामधलं गीत तुम्हाला सांगतो, गारटा पडलाय नाही. आणि दुसरं एक आहे बघा, आला थंडीचा महिना. योच नवरा पाहिजे चित्रपटातलं हे गीत उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं. आणि सुभाषजी, आनंद या गोष्टीचा आहे की उषाताई मंगेशकर यांचा 15 डिसेंबर हा वाढदिवस आहे, तर त्या निमित्ताने हे गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांना आपल्या सगळ्या रसिकांच्या वतीने शुभेच्छा देऊया आणि हे गीत छानसं ऐकूया, योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं. हा, चला, चालते. धन्यवाद. भेटेल कधीतरी मग. हो, चालेल. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. राजेंद्र बोलतोय सर, भोसरीहून. राजेंद्रजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. बोला. हो, आपलं एकदा याच्या आधी बोलणं झालं होतं एकदा. हो, खरं. 2-4 मिनिट. मधलं गीत आहे बघा. आता काय माझे सगळे विसरून गेले. थंडीच्या महिन्यामधलं गीत तुम्हाला सांगतो, गारटा पडलाय नाही. आणि दुसरं एक आहे बघा, आला थंडीचा महिना. योच नवरा पाहिजे चित्रपटातलं हे गीत उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं. आणि सुभाषजी, आनंद या गोष्टीचा आहे की
उषाताई मंगेशकर यांचा 15 डिसेंबर हा वाढदिवस आहे. तर त्या निमित्ताने हे गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांना आपल्या सगळ्या रसिकांच्या वतीने शुभेच्छा देऊया आणि हे गीत छानसं ऐकूया. योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं. हा चला चालते चालेल, धन्यवाद. भेटेल कधीतरी मग. हो चालेल चालेल, धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. राजेंद्र बोलतोय सर भोसरीहून. राजेंद्रजी नमस्कार, आपलं स्वागत आहे, बोला. हो, आपलं एकदा याच्या आधी बोलणं झालं होतं एकदा. हो खरं आहे, खरं आहे. 2-4 महिने झाले तेव्हा. हो, आता हा कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, त्यामुळे तुम्ही मराठी गीत सांगायचं आहे. हो, हा, कोणतं गीत ऐकूया? थंडी आता चालू आहे ना, हो हो, थंडीचे दिवस, त्यामुळे ते गाणं ऐकायचं होतं. कोणतं? ते आलं थंडीचा महिना म्हणून. आलं थंडीचा महिना. बर बर बर, हो. चालेल. योच नवरा पाहिजे चित्रपटातलं गीत. हो, चालेल चालेल. बराच वेळा ट्राय केला, लागत नव्हता. हो बरोबर, साहजिक आहे. लगेच लावला तर लगेच लागला. बरोबर आहे, साहजिक आहे. पण राजेंद्र, हो, आता हा कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, त्यामुळे तुम्ही मराठी गीत सांगायचं आहे. हो, हा, कोणतं गीत ऐकूया? थंडी आता चालू आहे ना, हो हो, थंडीचे दिवस, त्यामुळे ते गाणं ऐकायचं होतं. कोणतं? ते आलं थंडीचा महिना म्हणून. आलं थंडीचा महिना. बर बर बर, हो. चालेल. योच नवरा पाहिजे चित्रपटातलं गीत. हो, चालेल चालेल. बराच वेळा ट्राय केला, लागत नव्हता. हो बरोबर, साहजिक आहे. लगेच लावला तर लगेच लागला. बरोबर आहे, साहजिक आहे. पण राजेंद्रजी आणखी लागलाच नाही, पहिल्यांदा लागला माझा फोन. वा वा, तुमचं स्वागत आहे. आणि आला थंडीचा महिना हे योच नवरा पाहिजे चित्रपटातलं गीत आहे, जे उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे. तर गमत अशी आहे की उषा मंगेशकर यांचाच 15 डिसेंबर हा वाढदिवस आहे. तर त्यामुळे आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देऊया. हो हो, नक्कीच. चालेल, धन्यवाद. आणि ऐकूया हे गीत. घरातल्या मुलीला पण ऐकायचं गाणं. हो, तो सगळ्यांची नावं सांगा मग. महिमा आढाव, हा. पत्नी आहे वैशाली आढाव. बर बर, चालेल. तुम्हाला सगळ्यांना मिळून हे गीत ऐकवतो आहे, योच नवरा पाहिजे चित्रपटातलं. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. आपण कोण बोलता सर? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. अच्छा, मी जयश्री साळुंके बोलतेय. जयश्रीताई, आपलं स्वागत आहे. धनकोडी मधलं. नमस्कार जयश्रीताई, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. कोणतं गाणं ऐकूया? पहिल्यांदाच फोन लागतोय. स्वागत स्वागत आहे आपलं. बोला बोला. माझ्या मोठ्या भावाचा आज वाढदिवस आहे. अरे वा, छान. बर. हो, तर त्याच्यासाठी मला गाणं लावायचंय. हा हा मराठी गाणं. हा, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे आपला फोन इन आपली आवड कार्यक्रम. हो, हा, मी कागदावर लिहून ठेवलं पण माझ्या लक्षात येईना. मी आता मोरगावला आहे, अष्टविनायकच्या मंदिरात. अच्छा. पण मग कागद जवळ नाहीये का? सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती. ओवाळी ते भाऊराया. जयश्रीताई, खूप छानसं भाऊबीज चित्रपटातलं गीत आहे. तर हे गीत तुमच्या बंधुराजांसाठी. वा, हे छान. गाणं त्याच्यासाठी सांगायचंय. अगदी, किती छान. आणि हे गाणं मला कधी ऐकायला मिळेल? हे तुम्हाला मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 या वेळामध्ये आपल्या विविध भारती 101 FM वरती ऐकायला मिळेल. विविध भारतीला कधी मिळेल मला? मंगळवारी दुपारी? मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 अशा वेळा 2 भागामध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. ओके ओके. हा, तर त्याच्यापैकी एका भागात आपल्याला ऐकायला मिळेल नक्की. थँक्यू सर. धन्यवाद. चालेल. आणि मोरगावला आहात ना तुम्ही? हो, आता मोरगावला आहे. वा, छान. आमचा ही नमस्कार सांगा गणपती बाप्पांना. नक्की. चालेल. यात्रा चालू आहे. आणि गणरायाचरणी तुमच्या बंधुरायांसाठी सुद्धा आपण शुभेच्छा मागूया, प्रार्थना करूया. नक्की सर, नक्की. त्यांचं नाव नाही सांगितलं तुम्ही, तुमच्या बंधुराजांचं नाव नाही सांगितलं. माझ्या भावाचं नाव? हा, माझ्या भावाचं नाव राजाभाऊ कदम. म्हणजे कोणाला शुभेच्छा देतोय हे आम्हाला कळलं पाहिजे म्हणून विचारलं, बाकी काय नाही. सॉरी सर, गडबडीत लक्षात नाही आलं माझ्या. हरकत नाही, म्हणूनच विचारून घेतलं. तर राजाभाऊ कदम यांना आपण शुभेच्छा देऊया. खूप खूप धन्यवाद. ओके सर. नमस्कार. मी पलटणवरून कलमदाने बोलतो सर. हा, कलमदाने, नमस्कार. आपलं स्वागत आहे. नमस्कार. बोला बोला. मराठी गाणं आहे ना? हो, मराठी गाण्यांचा कार्यक्रम फोन इन आपली आवड. ही तार तुरु तुरु पोरती केस बुरु बुरु. वा 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 वा, छान. हे पाहिजे. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आहे. हो चालेल, जरूर ऐकूया. हो. बरेच दिवसांनी मला वाटतं की आपली आवड कार्यक्रमात कोणीतरी हे छान गीत सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपण ऐकूया जरूर. हो, चालेल. आभारी आहे. चालेल. धन्यवाद कलमदानेजी. मी विजया जाडे बोलतीये. नमस्कार विजयाताई, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. 9 डिसेंबरला माझ्या मोठ्या मुलाचा लग्नाचा वाढदिवस झाला. बर. त्याचं नाव अभिजित. बर. धाकट्या मुलाचा लग्नाचा वाढदिवस 16 डिसेंबरला आहे. अरे वा. बर. त्याचं नाव विश्वजित. अच्छा. बर. आमच्या लग्नाचा वाढदिवस 25 डिसेंबरला आहे. 50वा वाढदिवस आहे. बर. वा. मला गाणं द्यायचं होतं. बर. आता तुम्हाला म्हणजे तुमच्या दोन्ही चिरंजीवांना आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आपण. धन्यवाद. हा, आणि कोणतं गाणं ऐकूया?
मी प्रीत भाव भोळी पतिदेव पूजते. पतिदेव पूजिते. विजयाताई, मला वाटतं फार सुंदर गीत आहे. वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते, ती प्रीत भाव भोळी पतिदेव पूजिते. शांताराम नांदगावकर यांचे सुंदर शब्द आहेत. सगळ्या महिलांच्या मनामध्ये जे एक सात्विक भाव असतात आपल्या घराबद्दल, आपल्या पतीबद्दल आणि एकंदरच कुटुंबाबद्दल, तर ते व्यक्त करणारं असं हे गीत आहे. आणि अतिशय सात्विक स्वर हा विदुषी माणिक वर्मा यांचा. तर त्या सात्विक स्वरात हे सात्विक भाव आपण ऐकूया. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. म्हणजे तुम्ही तिघीही, तुमच्या दोन्ही सुना आणि तुम्ही मिळून तुमच्या पतिराजांना खुश करण्यासाठी हे गीत ऐकू इच्छित आहे. हो हो, निवडलं मी. चालेल चालेल चालेल. नमस्कार. हा नमस्कार सर, काय- मी मिसेस मिटकरी बोलते. हा नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. मला गाणं लावायचं होतं. आमच्या इथे म्हणजे माझ्या एका मावस भावाच्या मुलीचं लग्न झालं आता. बर. आणि माझे 2 जुळे भाऊ आहेत, त्याच्या एका मुलीचं लग्न झालं आणि एकाच्या मुलाचं लग्न झालं. अरे वा, लग्नांचा समारंभ तुमच्याकडे म्हणजे अगदी सीझनच आहे चांगलाच. हो हो. बर बर. तर त्यांना शुभेच्छा म्हणून मला एक गाणं लावायचं होतं. मेहंदीच्या पानावर मन अजून जुळते ग, वा 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 वा. गाणं लावायचं होतं. बरोबर बरोबर. चालेल, तर ऐकूया आपण मेहंदीच्या पानावर हे लता दीदींच्या आवाजातलं हे सुंदरसे गीत. धन्यवाद. हो चालेल चालेल. धन्यवाद. कार्यक्रम फोन इन आपली आवड सादर करते प्रसाद